नमस्कार मित्रांनो, मी आकाशाने आलेलो आहे राजू भाऊसोबत आपल्या परत एकदा फिशिंग करायला आपल्या स्पॉटवर. तर तुम्ही बघू शकता आजचा प्लॅन आमचा होता ॲक्च्युली कॅच अँड कुकचा आपला काही असा प्लॅन होता. पण विषय असा झाला की सध्या इथं पावसामुळं कसं पूर्ण वल्ल झालेलं आहे सगळं. तर त्या लाकडं काही भेटले नाही आम्हाला पूर्ण. तर बघूयात आता काय होतंय. आता मी पण थांबतो आता मासे पकडायला. बघूयात आपला काय प्लॅन होतो की नाही कुकचा. बाकी सामान वगैरे तर सगळं घेऊन आलो आहे आम्ही इथं. तवा कढई सगळं घेऊन आलो आहे. आलं तुम्ही बघू शकता एक मासा आपल्याला सापडलेला पण आहे लगेच इथं. बघूयात आता काय होतं. आणि आमचे मयूर भैयांनी काढलेला आहे अजून एक छोटासा मासा. तर बघूयात आता कशा प्रकारे आपला दिवस जातो. पाऊस येण्याची शक्यता तर आहे. होप सो की पाऊस नाही आला पाहिजे ॲक्च्युली. मित्रांनो मासे लागण आता हळूहळू टक बघा आता टाकलेलं आहे त्यांनी. अशा प्रकारे आपला स्पॉट आहे. मयूरने टाकलेली आहे गळ. बघूयात काय निघतंय. लागतंय का काय मयूर. आणि बघा अशाच प्रकारे काढलेला आहे मासा. मित्रांनो आता मी वैतागलोय. तर बघू मयूरने टाकले. तर पुढं राजा थांबलाय त्याचा मुलगा. बघूया तेवढंच आहे बघ. काय हलतं का मयूर. आल्या आल्या मयूरने काढले 3 डायरेक्ट. आल्या आल्या म्हणलं मयूरने काढले 3. बघा मित्रांनो अजून एक काढले त्याने. मला काय लाग नाही. कसं वाटतं मयूर. एकदम मन मोकळं वाटतं. असं काहीतरी भेटलं की मन मोकळं वाटतं. असं काहीतरी भेटलं की. राजूने पण काढलं. बघतो मित्रांनो आता मी पण ट्राय करतो. बघू काय लागतं. शेवटी मी मळतोय पीठ. बघू शकता बघा मैराने काढला मागून मोठा मासा. बघूयात आता मळतोय तर खरं काय लागतंय. मोठा पापडा काढायची. तर मित्रांनो आपण बराच वेळ थांबलो. मासे भेटलेत तसे थोडेफार तुम्हाला दाखवतो. बघा सगळे मासे भेटलेले आहेत. चालू आहे अजून. हे मी काय म्हणतो
आपण चूल मला वाटतं तिथं वरती मांडावी काय की तिथं मोकळं आहे सगळं. हा दोनदा लागले बघ. ये दोनदा लागले वाटते. टॉयलेट ना कोशिश अभी भी जारी है. लागला मोठा लागला बघ. बघायला अशाच प्रकारे राहुलने पकडला एक मासा. मित्रांनो तिथं मासे भरपूर आहेत. मला दिसत असेल पाण्यामध्ये हालचाल. मोर पण ओरडतात आहेत. तुम्ही बघू शकता भरपूर असे मासे आपल्याला सापडलेत. हे 5 बास होतील का? अरे पण हे खवलं काढत रे. अरे हो माशा पाण्यामध्ये टाकलं खवले काढताना डायरेक्ट गेला पळून. तर काय करायचं. काय फोन दे मला. फोन करून दे मला. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे काही मासे पकडणं चालू आहे. इथं घाडून ठेवले. मयूर छान वाटतंय. तर मित्रांनो आपलं झालंय मासे पकडून आणि आता आपण निघालोय. तर बघूयात पुढे बनवायसाठी जागा आहे का. कारण जागा जर तुम्ही बघत असताल तर हे बघा की पूर्ण असं ओलं आहे. इथं पूर्ण पाणी पाणी झालंय. आता बघूयात एखादी जागा शोधूयात आणि मग तिथं आपलं बनवायचा कार्यक्रम करूयात. नाहीच जर झालं डायरेक्ट प्लॅन कॅन्सल करून डायरेक्ट घरी जाऊन बनवूयात. आता आपण निघालोय. आपलं सामान इथंच राहिलं. मी पाव आणले होते. म्हणलं मच्छी वगैरे होईल छानपैकी खाता येईल. तर बघूयात आता काय होतं. तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर. तुम्ही बघू शकता असा काही परिसर आहे आजूबाजूचा पूर्ण. राजू आणता आपल्या चुलीसाठी दगड. हे इथे आहे काय बघ. तिथे तिथे सगळ्यात मोठा चॅलेंज मित्रांनो हा आहे की एवढा वारा चालू आहे इथं आणि आपली चूल पेटन की नाही. काय वाटतं राजू चूल पेटन का? हो आता राजू म्हणतोय पेटन. प्रयत्न करू आपण. तर मित्रांनो आपण आता निघालोय. आपली काय चूल पेटलीच नाही इथं. वारं भरपूर चालू आहे आणि त्यामध्ये पावसाचे वातावरण. पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा. हो आता मला असं वाटतंय की घरी जाऊनच आपल्याला बनवावं लागेल. बघू. हे पाणी मित्रांनो तिकडनं त्या तळ्यातूनच येतंय बरं का बाहेर. आणि इथं खाली चाललंय पाणी. आपल्या गाड्या बघू शकता. मित्रांनो आता आपण मारून घेतो माशाला चिरे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे झालेले आहेत आपले मासे स्वच्छ धुवून कट करून. आता माशांचं मॅरिनेशन चालू होईल. सर्वात आधी टाकलेलं आपण मीठ, त्याच्यानंतर हळदी पावडर, खूप स्पेशल मेंबर आहेत ते, गरम मसाला थोडासा, आता आली कांदा लसूण चटणीचा पावडर. आता माहित नाही मित्रांनो तुमच्या इथं भेटतं की नाही ते, पण आमच्या इथं भेटतं एव्हरेस्टचं. टाका. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर. आता एवढ्याच मसाल्यांमध्ये होऊन जाईल का आपलं मॅरिनेशन? तर मित्रांनो, आता घेतली आहे आलं लसूणची पेस्ट. आता याला साधारण किती वेळ आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचे? 10 मिनिटापर्यंत मॅरिनेशन होऊन जाईल. त्याच्यानंतर घेऊयात आपण डायरेक्ट मासे तळायला. मित्रांनो, आपला एक मसाला विसरलो होतो आपण, मच्छी फ्राय मसाला. आता ते पण टाकून घेतलेला आहे आपण. आणि ही होती लास्ट स्टेप. आता हा आहे रवा फ्राय करणार आहोत आपण चिलापीचा. मित्रांनो, आता मी चाललोय चुलीच्या इथे, जिथे आपण फ्राय करणार आहोत. मयूर लावतोय चुलीला जरा जास्त जरा. ओके, नाही का अजून? अच्छा, म्हणजे अजून पाहिजे नाही का? म्हणजे हे वरच्यावर पेटलेलं आहे म्हणायचं हवेने. अच्छा, डेमो आहे म्हणजे हा, अजून ते पेटायचं राहिलेलं आहे. तर आपण मांडलाय अशाच प्रकारे तवा. तर आपण टाकलं तव्यावर तेल. कोंबडी वरडली आहे तिकडनं. तेल टाकल्या अशा प्रकारे आहेत आपली चिलापी रवा फ्राय. वाव. अजून मित्रांनो, तेल असं गरम झालेलं नाहीये, पण आपण टाकून ठेवलंय तरी आधीच, कारण पावसाची शक्यता आहे. आपण पूर्वतयारीत राहिलेलं कधी बरं. हा, बस झाले 2-2च. मच्छी मारली पलटी आपण. चांगलं कडक झालं पाहिजे. मित्रांनो, हवा एवढी सुटलेली आहे ना की त्या तव्याला ना व्यवस्थित आगच लागत नाही, म्हणजे पकडत नाही, ऍक्च्युली गरम होत नाही तो. प्रयत्न करतोय आपण त्याला झाकण्याचा हवेला. बघूयात. काय ठरलंय? मित्रांनो, आता चालू आहे आपला फ्राय. आणि आपण करतोय आता मस्त पैकी मच्छी रवा फ्राय. आता मयूर आहेत, मयूर मी करूयात मच्छी फ्राय. चालू आहे बघा अशा प्रकारे मच्छी फ्राय करणे. मया
काय वाटतं मच्छी कशी लागेल टेस्टला? हे खाल्ल्यावरच काय हा ते कॉर्नफ्लॉवर मध्ये. तर मित्रांनो आता आपण ओलं वाटण तयारी करून घेऊयात पातळ मच्छीसाठी. कोथिंबीर, टमाटर, भाजलेला कांदा, खोबरं आणि लसूण याचं करून घेऊयात वाटण. आता आपण टाकतोय कढईमध्ये तेल. तर मित्रांनो आता आपण टाकले कढईमध्ये तेल. फोडणीची तयारी करून घेतोय. आणि हे आहे आपलं वाटण. टाकून घेतलेलं आहे वाटण. तर मित्रांनो एकदम गरम तेल मध्ये नाही टाकायचं, नाहीतर आहे ना अंगावर एवढं ओढतं ना ते तेल. तर त्याच्यामध्ये हळद. आता फिश करी मसाला चांगल्या याला परतून घ्यायचा. आता टाकतो आपण कांदा लसूण चटणी, लाल मिरची पावडर. आता त्याला सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं मसाले शिजेपर्यंत. आता त्या मसाल्यांची चव तशीच लागते त्याच्यामध्ये. छान असं त्याचं तेल बाजूला येईपर्यंत शिजून घ्यायचं. एकदा मसाल्याने तेल सोडलं की समजायचं की आपला मसाला शिजला आहे. आणि हे आपले कालवणाचे मासे साईडला काढून ठेवलेले. याला कुठल्याच प्रकारचं मॅरिनेशन केलेलं नाही बरं का. डायरेक्ट आपण मासे ना त्या मसाल्यामध्येच टाकणार आहोत. अस्सल गावठी पद्धतीने आपण फिश करी बनवतोय. चिलापी मच्छी करी. डायरेक्ट मच्छी द्यायची टाकून. छानपैकी मासे सगळे मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. आणि शेवटी टाकायचं त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार. आणि आपल्याला जितकं पातळ कालवण हवंय तेवढं आपण टाकायचं त्याच्यामध्ये पाणी. असं पातळ केलंय. आता डायरेक्ट आपण जेवणाचं ताट वाढूनच घेऊयात. तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे रेडी. आता जेवण करूयात. या तुम्ही पण जेवायला. आता मी जेवतो. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला झालेलं आहे जेवण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा.